नमो नमः. आज आपण श्री सिद्धांत शिखामणीतील ज्ञानगुरुस्थल हे स्थल पाहणार आहोत. उपदेष्ट उपदेशानां संशयच्छेदकारकः सम्यक ज्ञानप्रदः साक्षात ईश ज्ञानगुरुस स्मृतः. शिवज्ञानाच्या रहस्यार्थाचा उपदेश करणारा, शिष्यांच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या संशयाला दूर करणारा, प्रत्यक्ष परशिवाचे ज्ञान करून देणारा तो शिक्षागुरू होय. त्यालाच ज्ञानगुरू असे संबोधतात. जो गुरु शिवाद्वैत शास्त्राने सांगितलेल्या सर्व प्रकारच्या युक्ती, प्रमाण, स्वतःचे अनुभव यांच्याद्वारे जगताचे भेद तसेच निर्माण होणारी भ्रांती यांचं निवारण निर्विकार अशा ज्ञान आकाशाचा साक्षात्कार करून देतो, तोच ज्ञानगुरू होय. कलंकवान असो चंद्र क्षयवृद्धी परिप्लुतः निष्कलंक स्थितो ज्ञान चंद्रमा निर्विकारवान. आकाशातील चंद्र कलंकित आहे, तसेच त्याची वृद्धी आणि क्षय होतो. मात्र गुरुपदेशाने लाभ झालेल्या शिष्याच्या मनामध्ये उद्गम पावलेल्या ज्ञानचंद्र हा निष्कलंक असून त्याला क्षयवृद्धी कधी होत नाही. रत्नाचा दीप असला तरी त्याचा प्रकाश केवळ आजूबाजूचा अंधार नष्ट करतो, परंतु गुरुने प्रज्वलित केलेला ज्ञानदीप हा जगतातील समस्त अंधकार, समस्त अज्ञान नष्ट करण्यास समर्थ असतो. सर्वार्थ साधक ज्ञान विशेषादेश तत्परः ज्ञानाचार्य समस्तानां अनुग्रहकरः शिवः. भोग मोक्ष सर्व अर्थसाधक शिवज्ञानाचा विशेष रीतीने उपदेश करण्यामध्ये तत्पर असलेला ज्ञानगुरू, सर्व सद्भक्तांवर अनुग्रह करणारा प्रत्यक्ष शिवच असतो. कटाक्ष चंद्रमा यस्य ज्ञानसागरवर्धनः संसारतिमिरच्छेदी सज्ञानगुरुपारगः. ज्यांच्या कृपाकटाक्षाने चंद्र शिष्याच्या ज्ञानरूपी सागरास भरती आणतो आणि संसाररूपी अंधकाराचा नाश करतो, असा तो ज्ञानगुरू पारंगत किंवा प्रवीण असतो. बहिस्तिमिरविच्छेदा भानुरेश प्रकीर्तितः बहिरंतस्तमच्छेदी विभुः देशिक भास्करः. हा संसार शिवरूप नाही असं अज्ञान अंधकार नष्ट करून मी केवळ शिव आहे असा ज्ञान ज्याच्या सद्भक्ताच्या हृदयामध्ये, शिष्याच्या हृदयामध्ये निर्माण करतो, तो गुरु सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहे असे म्हणावे. ध्यान धारणा